अशी घटना मुंबईत घडली। चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा यात मृत्यू झालाय, तर 4 मुलांवर उपचार सुरू आहेत। चेंबूरमधल्या 11 नंबर रोडवर स्कूल बसवर हे झाड कोसळलं। तर चेंबूरमध्ये 11 नंबरच्या रोडवर स्कूल बसवर हे महाकाय असं झाड कोसळलं। यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। कर्मचारी असतील किंवा 108 रुग्णवाहिका असेल तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली आणि संपूर्ण मदत कार्य त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी ज्यावेळी येत होती त्यावेळी वॉर्ड ऑफिसर त्यांना फोन करून संबंधित घटनेचा सगळा आढावा घेत होती। रोड क्रमांक 11 वरती असलेल्या सगळी झाडं त्याचं ट्रिमिंग झालेलं होतं, परंतु मी या संपूर्ण रिव्ह्यू मीटिंग घेत होती ज्यावेळी पावसाळ्यापूर्वी, त्याच्यानंतर पण घेतली, व्हिजिटच्या वेळी पण घेतली। त्या वारंवार माझं एक लक्ष होतं ते रोडला जी बाजूला झाडं असतात तर त्या ठिकाणी त्या झाडांची क्षमता किती आहे। मुंबईमध्ये असे बरेच झाडं आहेत ज्यांची ते जवळपास 30 ते 40 वर्ष जुनी झाडी आहेत, तर त्या झाडांची क्षमता ते पेलू शकतात का। आता त्या झाडांची मुळं किंवा त्यांची ही संपूर्ण ऑडिट एकंदरीत त्या झाडांचं झालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह मी कायम प्रशासनाकडे केलेला आहे आणि ते मी करून पण घेणार आहे। परंतु ही जी घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे। पालकांना मी भेटून आलेले आहे, जो विद्यार्थी या ठिकाणी मृत पावलेला आहे त्याच्या आईवडिलांना मी या ठिकाणी भेटलेले आहे। अतिशय त्यांना बघितल्यावरती निशब्द होतं मन की आपण काय यांना उत्तर द्या, काय यांच्याशी बोलावं। मुंबईतल्या चेंबूरमध्ये 11 नंबर रोडच्या डायमंड गार्डन जवळ शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। दुपारी 2:30च्या सुमारास शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे। झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालाय। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झेन रुग्णालयात जखमी 4 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। रस्त्यालगत असलेलं पिंपळाचं झाड उन्मळून पडल्यानं युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर हे झाड कोसळलं होतं। मुंबईच्या महापौर रितू तावडे घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या। महापौर रितू तावडेंनी घटनास्थळी पाहणी केली आहे। खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे। जवळपास 13 मुलं होती आतमध्ये, 13 होती एकूण, आणि त्यातलं एक मूल मला वाटतंय एका बाळाचं दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं। मी आता माहिती घेतली त्यावेळी मी विचारलं ट्रिमिंग केलं होतं का, तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळालं की 11 रोडच्या झाडांचं ट्रिमिंग झालेलं होतं। परंतु ही जी घटना आहे ही आम्हाला डिनाय करता येणार नाही। या पद्धतीने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मी आढावा घेणार की का असं झालं, हे झाड उन्मळून कसं पडलं। अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का या ठिकाणी आता पूर्ण माहिती घेते। ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोन मध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा। ही पत्र जर माझ्या हाताला लागली मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल। नवीन रस्ते बनवले होते, ते रस्ते बनवताना त्यांनी फुटपाथ बनवलं आणि फुटपाथ बनवताना स्टॉर्म वॉटर ड्रेनचे जे काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी हलगर्जीपणाने काम केलेलं आहे। त्यांनी त्या झाडांची मुळं कापली गेलेली आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या लेन्समध्ये ही झाडं अतिशय धोकेदायक झालेली आहेत। त्या बिल्डिंगला असलेली वॉल, त्या वॉलला लागून असलेले ते झाड, प्रत्येक झाड, मी आता आल्याला बरोबर त्या वॉलकडेच मी पाहिलं आणि मी आता तोच प्रश्न पहिला केला की ही बिल्डिंग होत असताना त्यांनी आरेल पुढे वॉल घेतली आहे की, कारण एवढ्या पुढे घेतल्यावर त्या झाडाला पण जागाच नाही राहिली ना पसरायला सुद्धा। तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करतात त्याला लागून असलेली झाडं, ह्याच्या सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात करणार। उपमहापौर संजय घाडी देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बसची पाहणी केली आहे। अतिशय दुर्दैवी आणि वाईट वाटणाऱ्या, मनाला वेदना देणारी ही घटना आहे। एक झाड या ठिकाणी उन्मळून पडून या स्कूल बसवरती पडलं, याच्यामध्ये एक विद्यार्थी 11 वर्षाचा मयत झाला असं कळतंय आणि 9 जण आहेत हे जखमी आहेत। पालिकेतर्फे जी काही मदत करायची ती 100% आम्ही इथे करू। आम्ही सगळे होतो, जसं आम्हाला कळालं आम्ही शेवाळे साहेबांच्या ऑफिसलाच होतो। शेवाळे साहेबांनी आम्हाला तुरंत फोन केला, पूर्ण आमची युवा टीम तिकडे पोहोचली होती, आम्ही पोहोचलो। पण एवढंच की जेवढं आम्हाला पॉसिबल झालं, 2 क्रेन होत्या, एक JCB होता, त्यानंतर फायर ब्रिगेडवाले होते, पोलीस होते, त्यानंतर भरपूर आजूबाजूच्या पक्षातले पण मुलं तिकडे काम करत होते।
जेवढं आम्हाला पॉसिबल सगळ्यांना आम्ही बाहेर काढलं. पण एक दुर्दैवाची अशी घटना की एक फक्त लहान मुलगा होता की ज्युनियर का सिनियरमधला आय थिंक सो, त्या मुलाला आम्ही वाचवू शकलो नाही की ऑलरेडी तो झाडाच्या खाली डॅमेज झाला होता. बाकी 3 ते 4 लहान मुलं होते, म्हणजे 4th किंवा 3rd स्टँडर्डचे होते. तर त्यांना एक किरकोळ लागलं आणि त्यांना आम्ही तुरंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॅट्स ऑफ टू फायर ब्रिगेड आणि मुंबई पोलीस. ते लोक पण तिकडे सक्षम होते, ते लोक पण तिकडे काम करत होते. जेवढं लोकांना लवकर काढण्यात आलं, लवकर काढण्यात यश मिळेल तसं आपण ट्राय केलं. पण शेवटी देवाची इच्छा काय होती आम्हाला पण नाही माहीत की त्या बिचाऱ्या लहान लेकराचा त्यात